सातवा पे कमिशनमध्ये हा फॅक्टर होता 2.57 म्हणजे बघा 18,000 गुणिले 2.57 इज इक्वल टू 46,260 ग्रॉस स्ट्रक्चर बेस असा. आता सेक्शन 3 मध्ये म्हणजेच 8वा कमिशनमध्ये किती फिटमेंट फॅक्टर असेल. आता 8वा पे कमिशनमध्ये फिटमेंट फॅक्टर 3 ते 3.5 3.5 दरम्यान असू शकतो असा अंदाज आहे. चला कॅल्क्युलेशन पाहूया. जर फॅक्टर 3 असेल तर 18,000 गुणिले 3 म्हणजे 54,000. जर फॅक्टर 3.2 असेल तर 18,000 गुणिले 3.2 म्हणजे 57,600 म्हणजेच 50,000 वरती पगार जाण्याची शक्यता आहे. 51,000 पगार कसा मग 18वरून 51,000 जाणार अशी चर्चा आहे. आता लोक म्हणतात 18,000 वरून 51,000 कसा. समजा फिटमेंट फॅक्टर 2.83 18,000 गुणिले 2.83 इज इक्वल टू 50,940 म्हणजे 51,000 म्हणजेच हा आकडा पूर्णपणे पॉसिबल आहे. आता बघा ॲक्च्युली सॅलरी म्हणजे वर्सेस इन हँड, पण लक्षात ठेवा हा फक्त बेसिक कॅल्क्युलेशन आहे. ॲक्च्युअली सॅलरीमध्ये तुम्हाला माहिती आहे DA येतं, HRA येतं आणि अदर अलाउन्सेस आणि डिडक्शनमध्ये PF आणि टॅक्स, त्यामुळे इन हँड सॅलरी थोडी कमी असते. धन्यवाद.